अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कशी आहो सगळी? उम्मीद करता बेसच असाल। अल्हम्दुलिल्लाह आम्ही पण बेस आहो। दुआ आहे तुमची, अल्लाहचा फजलो करम आहे। अल्लाह तुम्हाला पण बेस ठेव, सलामत ठेव। आमीन। आज आम्ही लोक इकडे वांगणकर वाडीत येईल आहो, कारण दिलीपबाईचा फोन होता सुबेला की मी मुंबईतून आलो आहे। काय ते काल रात्री वैसले मुंबईला साकीनाक्याला आणि आज पोचले सुबेला 7 वाजता। तैसा आम्हाला माहितीच होता दिलीप भाई किती तारखेला येणार आहात, कारण दिलीप भाई कच्चो दिसायचो नाही की फोन नाही करत आणि आम्हाला अपडेट नाही देत। जी जी कव्वा त्यांनी बोले 10 तारखेला रात्री ताई मी बसताय, सकाळी 11च्या सकाळी पोचतोय। आम्ही सकाळी जेव्हा सुबाला उठला तेव्हा मी बोलते दिलीप भाईला कॉल करायलेत की नाही बघा, तर दिलीप भाईचंच कॉल येईल, त्याला लावूया गेले दिलीप भाईचंच कॉल येलो की भाईजान मी आलाय, भाऊजी मी आलाय। तर बोलू चला पहिल्या फुरसतीत भाईला मिलू चला आपण, तेव्हा तुम्ही पण चला सगळ्यांनी मिला आमच्या दिलीप भाईशी, कारण मला मोप कॉमेंट्स असतात दिलीप भाई किधर आहे, दिलीप भाई कुठे आहात। हा तर तुम्ही चला मिला आमच्या दिलीप भाईशी। आणि मेन म्हणजे दिवाळी येईली आहे, तर दिवाळी आमच्या संगत साजरी करणारा दिलीप भाई आमचे भाऊ बीज येईला आहे। ते बहिणीच्याच घरा भाऊ येते, भाऊ बीज करी आला तर बहिणीच्याचसाठी खास बघा दिलीप भाई परिवारला नाही रेत, बहिणीला आमच्या बहिणीच्यासोबत साजरी नाही करत, तर बहिणी त्यांच्यासोबत भाऊबीज साजरा करी आला दिलीप भाई। गावातला नाही येतात, कैसा आहे 15 दिवस मुंबईला 15 दिवस गावात या तरीक्यात येतात। आणि या टायमात महिनोभर राहिले आहेत की त्यांची सप्टेंबरच्या 11 तारखेला दिलीप भाई मुंबई गेले, तर ऑक्टोबरच्या 11 तारखेला दिलीप भाई आईलेत। गेल्या टायमात पण महिनोभर होते आणि आईले 15 दिवस राहिले, परत महिनोभर राहिले, परत आईले तर आता दिवाळी संपल्याच्या नंतर जाते। दिलीप भाईला गावाशी इतका अटॅचमेंट आहे ना, इतका अटॅचमेंट आहे। जेव्हाशी ते रिटायर्ड झाले तर 2020 पासून ते गावातच आहात, जास्तीत टाईम ते गावात स्पेंड करतात। त्याच्यानंतर मग थोडंफार टाईम आपल्या फॅमिलीला मुंबईला देतात। त्यांची मोप रुची आपल्या गावातला, आपल्या मातृभूमीवर त्यांचं मोप प्यार आहे, मोहब्बत आहे त्यांना आपल्या गावाशी, असलोच पाहिजे आपल्या गावाशी, सगळ्यांना असलं पाहिजे आपल्या गावाशी प्यार मोहब्बत, आपल्या गावाशी प्यार सगळ्यांना असलं पाहिजे। आणि त्या गावाशी प्यार जाहीर करून दाखवायचं असते, जैसा की गावात व्हिजिट करायची असते 10 दिवस 15 दिवस, पण आपले इकडे टाईम दिला पाहिजे। गावाशी मोहब्बत तुम्ही दाखवल्याशिवाय समजत नाही येणार ना की हो मी आम्ही बोलतात ना हुब्बुल वतनी बोलतात, मी आपल्या देशशी आपल्या वतनशी प्यार करता, आपल्या जमिनीशी प्यार करतात। त्या जमिनीशी प्यार करायला काही प्रॅक्टिकल बनला पाहिजे ना। हर एकाची काही ना काही मजबुरी असतात, मजबुरी असतात, काही पढाई निमित्त असतात, काही रोजीरोटीसाठी असतात, काही पण प्रॉब्लेम असतात माणसाचे। याचं मतलब ह्यो नाही आहे की तुम्ही अगदीच गाव विसरून जावा आणि अगदी गावातला व्हिजिट नको करू, गावातला तुमचे थोडेसे वक्त स्पेंड करा, तुम्ही एन्जॉय करा गावातला, नेऊन वर्षात 2दा नाही ते वर्षात 1दा तरी, पण आपल्या गावाला एकदा तरी वर्षातला हरोभरोने आबाद करा। आता ही जी बोलणं आहे ती ओके ठीक आहे, पण मी जी काय बोलताय पढाई करिया जाता ना तुम्ही, तेव्हा काय तुम्हाला सुट्ट्या नसतात, स्कूलला सुट्ट्या नसतात, म्हणजे ही बोलते पढाई करिया जातात, माणसांची मजबुरी असतात। कसली मजबुरी कसली नाही, माणूस जे आहे ना एक हिशोबात त्याला हिरस नसली पाहिजे, आपल्या मातीशी प्यार करा आणि लालच कमी माणसाने ठेवली पाहिजे। पैसा जिंदगीभर कमवाल तुम्ही, पण हे जे लम्हे तुमचे आहात ना आणि ही जवानी तुमची ती परत नाही येणार। त्या जवानीचे जे लम्हे असतात त्या आपल्या हातपाय मजबूत असतात, त्या टायमाचा जो लम्हो असते आपल्या गावात काढ्याचो तो आपण काढया पाहिजे। आणि म्हातारपणात आईला होते मग ती तुम्ही तशी उडी नाही मारू शकत जशी जवानीत मारू शकता। ओके, नदीत न्हायला की समुद्रातला न्हायला की आपल्या खाडीत मच्छी पकडायला की खते झाडावर चढायला ती म्हातारपणात नाही करू शकत तुम्ही। चला काही बात नाही, बहरहाल कनित जी बोलते त्यावर पण लक्ष द्या, मी जी बोलताय त्यावर पण आपली घरं आबाद करा। कैसा फित्री आहे आणि इंसानची फितरत आहे की खच्चाई बायको असो बापे असो बच्चा असो, जर इंसान एक जिद घेतला ना की नाही मला ही करियाचं आहे, मला ही मिळवायचं आहे, तर इंसान मिळवूनच राहते। तसा तुम्ही पण एक जिद धरा की आम्हाला गावात आमची सुट्टी स्पेंड करायची, आम्हाला आमचे कुछ थोडेसे लम्हात हात आमच्या गावात आम्हाला कापियाचे हात, तर ती इंसान एक जिद धरला ना, ती इंसान एनी हाव करूनच राहते। तसा तुम्ही पण जिद धरा आपल्या गावात यायची, ताकी गाववाल्यांना पण खुशी
होते की आमचं गाव भरलोय आहे. हा हमेशा गाव खाली असते, पण एक खुशी ऑक्टोबर असो की ऑक्टोबर नोव्हेंबर असो की एप्रिल मे असो, त्यातल्या जेव्हा गाव भरते ना तेव्हा गावाची की अलगच रौनक असते. माशाअल्लाह. तुमला स्वतःला करा, गावात या. जसे आमचे दिलीप भाई येतात त्यांच्याशी काहीतरी सीख घ्या की दिलीप भाई 1 महिन्याच्याहून जास्ती राहूच शकत नाही मुंबईला. नाही, बिलकुल. बरोबर. म्हणजे दिलीप भाईच्या हाताला थोडा फ्रॅक्चर होता आणि थोडासा मतलब तकलीफ होती. त्यांनी ती डॉक्टरच्या निमित्ताने त्याने मुंबईला महिनो काढले. पावणे 2 महिने काढले. ती मग मुश्किलशी काढले, पण सुबह शाम गावातला फोन करायचे, व्हिडिओ कॉल करायचे, गावाचा परिसर बघायचे. आम्हाला इकडे जवळ यायचे, आम्हाला तिकडे जवळ यायचे. नदी दाखवा, ही दाखवा, दर्या दाखवा, समंदर दाखवा, माझा घर दाखवा. मतलब त्यांना इतकी मुहब्बत आहे ना आपल्या जाग्याशी, आपल्या मातृभूमीशी. तशी मुहब्बत हर एकाला असली पाहिजे. हुब्बुल वतनी सिर्फ बोलण्याचं नाव नाही आहे. हुब्बुल वतनी ही आमच्या आपल्या वतनशी मुहब्बत आहे, दिलशी मुहब्बत करायची आहे. तर उम्मीद करता है की तुम्ही बात समजात घेतला असाल. गावात जी आहे गाववाल्याला खुशी होईल बोलतंय जी. तुम्ही स्वतः याल, तुम्हाला किती खुशी होईल ती बिलकुल त्या होईल. टायमात तुमच्या समजात येईल. ते तुम्ही लोक या, आपली घरा खोला, आबाद करा घरांना. मस्जिदे पण आबाद होतील माशाअल्लाह. गावात रौनक राहील. आता मी तुम्हाला यो नजारो दाखवता आमच्या मंगती. हे बघा, हरियालीच हरियाली आहे माशाअल्लाह. डोल्याला मोब बेस ही. हे बघा, नुसती हरियाली नाही व्ह्यूअर्स, तर तुम्हाला चिमणी पाखरांची आवाज पण येत असेल, जशी की बॅकग्राऊंड म्युझिक असते. चिऊ 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 बघा कशी आवाज येते माशाअल्लाह. मोब जबरदस्त आवाज येतो आहे. माशाअल्लाह. बघा, दिलीपबाईंनी नारळाची झाडं लावलेली आहेत. एकदम मस्त तरीक्यात जामचा झाड आहे, नारळाची झाडं आहेत. नारळाचं फणो बघा, काय फणो आहे त्याचं. तनो बघा, तनो आहे स्टॅम्प माशाअल्लाह. हो दिलीपबाई, अस्सलाम वालेकुम. कसे आहो? नमस्कार नमस्कार. काय बरे आहेत ना? एकदम बेस्ट एकदम. काय हा मस्त एकदम मजेत. सकाळी आलो या. हो, सुप्रभात आमची झाली. हा, वहिनी कशी आहे? या. सुप्रभात झाली. सुप्रभात. हे बघा, इकडे पण 2 झाडं आहेत नारळाची, तिकडे पण 2 झाडं आहेत नारळाची माशाअल्लाह. परिसर हिरवागार असला पाहिजे. हे आपल्या दिलीपभाईचा घर माशाअल्लाह. या नासरबाई या. आता किती हो, 1 महिन्याने आलात ना तुम्ही? हो, 1 महिना झाला बरोबर. 1 महिना. पुरा 1 महिना. आपला समर्थ कसा आहे? समर्थ एकदम समर्थ, एकदम बेस्ट रिवाज. मी आजच सकाळी गावावरून आलेलो आहे, मुंबईवरून आलेलो आहे. आणि समर्थ वगैरे छान आहे एकदम. मला समर्थांनी एकदम टाटा वगैरे केला. या वेळेला समर्थ काय आमचा रडला नाही, काय रडला नाही. नाही. माझी पप्पी वगैरे घेतली, मला पप्पी दिली आणि हा केला त्यांनी. नंतर काय रडला की नाही मला काय माहिती नाही, आता फोन करून विचारणार. आणि पण माझ्याशिवाय राहत नाही. सोनी कशी आहे? एकदम बेस्ट आहे. सर्व अभिषेक best आहे. कसा आहे? अभि एकदम मजा आहे, बरं, आणि वहिनीचं काय? वहिनीची तब्येत कशी आहे? जरा बरी नाही थोडी, पण आहे आता व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे ना? हो, एकदम बेस्ट हा. एकदम. या नासरबाई या. या, ओके बसा ओके. बसा. व्ह्यूअर्स, आम्ही मुंबईला गेला होता तेव्हा साकी नाक्याला दिलीप भाईच्या अपार्टमेंटला गेला होता. वहिनीनी अभि का आमला मिळलो नाही, दिलीप भाईचं बाबू आमला पिया मिल्ली, मतलब सोनी आमची. बाबू म्हणजे काय नाना आहे तो, मग मोठो आहे. इंजिनियर आहे माशाअल्लाह, जॉबवर होतो. आणि वहिनी, दिलीप भाई, पिया, आम्ही लोक, आमची पुरी फॅमिली होती, माझ्या बहिणीचीच फॅमिली होती. आम्ही लोक सगळी साकी नाक्याला गेलो माशाअल्लाह. मस्त गेट टुगेदर झाला होता. आणि तो यादी अजून पण येतात. ही बघा आमच्या दिलीप भाईची तयारी बघा, काय चालली तयारी ती बघा. उगाच पण काहीतरी दिलीप भाईला ऐसा वाटते काहीतरी माझ्यापासून कोणाला देवा, काहीतरी खाववा. बस त्यांचा दिल अल्लाह पाकनी कैसा बनवले ना ती मला माहिती नाही आहे. हे बघा, हे पहिल्यासारखे एल्युमिनियमचे डबे, हे तर मला पाहिजे, हे तर मला पाहिजे, हे तर मला पाहिजे. जर्मनचे डबे. वाव, फराळ, दीपावलीचा फराळ आहे. अरे वा माशाअल्लाह. ओ क्या बात है. हे बेसनचे लाडू, रव्याचे लाडू. हा, अहो रव्याचे आहेत ना काय तांदूळचे आहेत? रवा लाडू. हा, शंकरपाली. म्हणजे ओ क्या बात है. दिलीपभाई, दिवाळीला टाइम आहे, अजून वेळ आहे. हा, नासरबाई
मी आलो म्हणजे मी दिवाळी करूनच जाणार आहे. हो हो मी काय दिवाळी इथे बनवू शकत नाही. बरोबर आहे. हा, जर मनात आला तर थोडंफार काय एखादी वस्तू मी बनवू शकतो. पण माझ्या फॅमिलीने मला काय बनवून दिलेलं आहे बघा. माशाअल्लाह हे माशाअल्लाह. रवा लाडू आहे. हो हो आणि वा. तुम्ही म्हणाले होते मला बेसन लाडू पाठवा. अरे वा वा, धन्यवाद हे बेसन धन्यवाद लाडू पाठवलेले आहेत. धन्यवाद. रवा लाडू आहे आणि ह्या शंकरपाळ्या आहेत. ह्या शंकरपाळ्या आहेत पाठवलेल्या. एकदम उत्तम. तर मग एवढ्यामध्ये भागवून घ्यायला सांगितलेलं आहे. आमच्या वहिनीच्या हातचे बेसनचे लाडू काय, मेथीचे लाडू काय, एक नंबर सुपर स्वादिष्ट चविष्ट. आणि ते मला मग आवडतात. बघून बघा आमच्या वहिनीने डबं भरून लाडू 2 तराचे धाडले राहत. जेव्हा की आमच्या वहिनीची तब्येत मग खराब असते. हा थोडंसं मनक्याला प्रॉब्लेम झाले आमच्या वहिनीला 4 महिन्याची. बॅटरीजवर असतात. हे मुलांसाठी खास भुईमुगाच्या शेंगा आणलेले आहेत. अरे वा, हे मला वाटते की शेतातून काढलेले आहे. ठीक आहे, नाही मग- एकदम माठी बिटी लागलेली आहे त्याला. छान छान छान. दिलीप भाईला ऐसा वाटते काहीतरी देवा दिवाळीला अजून काही टाइम आहे तरी फराळ येऊन पडलाय आहे. तर काही बात नाही, हो आमचं हक आहे. माझ्या तमाम हिंदू भाईला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ऍडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा तमाम हिंदू भाईला. ऍडव्हान्सला हॅपी दिवाळी. दिवाळी हे लाइटनिंगचा त्योहार आहे. माशाअल्लाह माशाअल्लाह. तुमच्या घरात उजेड आणि एकदम ब्राईटनेस होऊन द्या. अल्लाह पाक तुमच्या हा. घरातला आणि तुमच्या रोजी रिझकला, ते आमच्या तुम- दिलीप भाईच्या रोजी रिझकला अल्लाह पाकनी इतकी बरकत देवी आणि अल्लाह पाकनी दिलेली आहे बरकत. अल्हम्दुलिल्लाह. त्यातला आणखीन देवी का की दिलीप भाईचं इतका मन मोकला आहे. जितका घर मोठा आहे तितका दिल मोठा आहे. त्यांचा दिमाग मोप माशाअल्लाह. अल्हम्दुलिल्लाह. मोप पॉझिटिव्ह माणूस आहात. आणि तुम्ही विवर नक्कीच जिंदगीतला कवा एकदा तरी आमच्या दिलीप भाईशी मिळायची कोशिश करा. तुम्ही प्रत्यक्ष बघाल तेव्हा तुम्ही ओळखाल की काय पर्सनॅलिटी आहात. अल्हम्दुलिल्लाह. दाखवायची काय आणलं आणखी? दिवस हे बघा. हे आता मी जवळजवळ 1 महिना इथे राहणार. हा, तर हे बेसनचे लाडू आहेत. आणि हे रव्याचे. रव्याचे लाडू आहेत. माशाअल्लाह. हे बेसनचे लाडू आहेत. हे बघा, हे आत्मा खाली हा बेसनचे हा लाडू हा आहेत. हा. हे तुमच्यासाठी. हा, हे माझ्यासाठी. हा. आणि हे बघा, हे शंकरपाळे आहेत. अरे वा 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 वा. वा वा वा. एक मिनिट असंच ठेवा जरा. हा, हे शंकरपाळे आहेत. घ्या घ्या घ्या. उचला. सो स्वीट. आम्ही खाल्ले शंकरपाळी. सुपर स्वादिष्ट शंकरपाळे. माशाअल्लाह. हे बघा. एक नंबर. दिवस जेव्हा मुंबईवरून येतो ते आपण असं खाली हात येत नाही. सगळं खुराक सगळं आणलं जातो. हे बघा, हे बेसनचे बेसनचे लाडू आहेत. आणि परत हे मेथीचे लाडू आहेत. हे बघा. अरे वा, मेथी. हा, मेथी हे आपल्या पूर्ण- बॉडीसाठी चांगली. हा, हे डबा पूर्ण भरलेला आहे. वा 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 वा. म्हणजे बघा, हे सर्व पिटारा आहे, एकदम मस्त भरलेलं आहे सगळ्या इकडे. तर हे रिवर्स 2 सकाळी 2 संध्याकाळी हे आपला खुराक चालू असतो माझा. मगून ते हिट अँड पीट आहेत. ही कॅन्टमेट दिलीप भाई जिंदाबाद. हो दिलीप भाई, काय चाललंय? नासरबाई या. नासरबाई, आता मेहमान आलेले आहेत. मग सगळं जेवण वगैरे सर्व मी बनवतो. चहा बनवतो. बघा कशी बनवतो चहा. मग आमच्यासाठी हा. चहा बनते. दिलीप भाईच्या बघा, हाताची ही चहा चहा प्यायची आहे. ही चहापत्ती आहे. हा. हा. दिलीप भाई ऑलराऊंडर. माशाअल्लाह माशाअल्लाह. हे बघा, ही दिलीप भाईचा बगीचा बघा. ही साखर आहे. छान आहे. ही आपली तुम्हाला का आम्हाला बशी लागत नाही, पण अंदाजे बरोबर साखर पडते. हो अहो हो. माझ्यासारखाच मी पण येताच टाकतो. आता साखर आणि चहापत्ती टाकली. आता तुम्हाला चहापत्ती जी ह्याची जी चहापत्ती असते झाडाची, पाला पाला गवती गवती गवती. गवतीच्या या नासर. जबरदस्त. ही मंगिलदार आहे दिलीप भाईचा. हे बघा, ही आळूची झाडं आहेत. आळूची वडी. वाव. हे आळूची झाड आहे. ते बघा, याला आता खत पाणी नसल्यामुळे बाहेर मी आता नेले तोडून. आता ही बघा, ही अननसची झाड आहे. ही सगळी अननसची झाडी आहे. ही बघा, ही चहापत्ती आहे. हे बघा, ही अशी चहापत्ती असते. आत्ताच मी मुंबईला गेलो होतो 1 महिन्यापूर्वी. सगळं कापून नेलं होतं, असं पूर्ण हा. कापून नेलं होतं. ते रुजलं. ते सगळं परत नवीन आलंय बघा. हे बघा, हे तेजपत्त्याचं झाड आहे. तेजपत्ता. हो, हे बघा. तेजपत्ता दाखवून द्या आपल्या इकडे. बघा, हा तेच हा तेजपत्ता फ्रेश बघा. आहे. वाज घ्या, एकदम तेजपत्ता. हो 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 हो. एक मिनिट हा. व्ह्युअर्स, हे बघा, हे तेजपत्ता आहे. तेजपत्ता. याला सुकवून तुम्ही ठेवू शकता. हो. हा, माशाल्लाह. बघा, गावात हर बाजूची सवलत आहे. हे बघा, हे सोनचाफ्याचं झाड आहे. सोनचाफा. आता फुलं येतात, भरपूर फुलं येतात त्याच्यावर. आता आलेत हो. नाहीत.
हे सोनपत्त्याचं सोनचाफ्याचं झाड आहे. हे केळीचं झाड आहे बघा. हे सगळे केळीची झाड आहेत. या इकडे. अहो काय मस्तपैकी शिवणी होती इकडे. शिवणी पकड्या जात होतो. कलकत्त्यावरून आणलेली केळी द्यायची आहेत ना. हो हो हो. ही बघा, ही बघा. हे कलकत्त्याचं काय? हा, ही बघा. ही कलकत्त्यावरून आणलेली केळीची झाड आहेत. ते बघा. मला रोपटा द्या त्याचा एक बसवला आम्ही, केळी खाल्ली. आणि आता हे बघा, हे रोपटे. हे बघा, हे दाखवा. हे बघा, द्या मला. हे बघा, हे मोठे मोठे रोपटे आहेत. हे बघा, मी माझ्या जागेत लावतो. हे बघा. हे 1 2 3 4 5 रोपटे आहेत. आणि हे 1 आणि 2 3 हे मोठे 3 आहेत. आपल्याला बारके द्या चालेल. मग यातले 3 4 घेऊन जावा तुम्ही. बारके द्या मला, मोठे नको देऊ. बारकेच घेऊन जावा. तर हे आता मी उपटून खत पाणी घालून परत दुसरीकडे मला लावायचे. हो हो हो. तुम्हाला चहापत्ती दाखवतो. या इकडे. आणखी पुढे पुढे. हा, हे बघा. पुढे पुढे कुठे? हे बघा, या इकडे. हे बघा, हे आंब्याचं झाड आहे बघा. मोठा आंब्याचं झाड आहे. कलमी आहे ना तो? हापूस आंबा. कलमी आंबा आहे. बघा, ही चहापत्ती आहे. बघा, ही चहापत्ती आहे. हे बघा, ही चहापत्ती आहे. बघा, ही बघा, ही चहापत्ती आता मी कापून नेली होती. हे बघा, ही अशा प्रकारे कापली जाते. बघा, मी चहापत्ती जर लागली ना, ही अशी कापली जाते. बघा, परत एकदा कापा. हे बघा, एवढी ही बस अशी- झाली आता. हा, नाही, एक थांबा थांबा. हा, हे बघा, ही अशी कापली जाते. तर सुगंध असते ना त्यामध्ये. तर हे कापली जाते बघा. नंतर मग हे अशा प्रकारे लपटवायचे बघा. अशी गोल लपटून घ्यायची अशी. अहो हे बाजारात विकायला येतात. आपल्या दापोलीत मारुती मंदिर नाही काय? हा, हे बघा, हे इकडे. असं. आणि नंतर मग हे इथं असं खोचायचं आणि चहामध्ये बघा, ही टाकायचं. चहामध्ये टाकायची. परत हे दुसरी 1 टाका 2 टाका. जेवढे टाकलेत तरी काय तुमचाच फायदा आहे. म्हणजे गुण त्याचे जे व्हिटॅमिन आहेत. आता तुम्ही कोरोनामध्ये जे खाल्लं होतं ना, आणि तुम्हाला पूर्ण ह्या चहापत्तीने वाचवला होता. हो हो बरोबर आहे. ह्या चहापत्तीने तुम्हाला पूर्ण ऑल कोरोनामध्ये वाचवला होता. हा जालिम औषध आहे. बरोबर आहे बरोबर हा. आहे. हे काय? हे केलवंड आहे ना? हा, ही केलवंड आहेत. नारळाची झाडं आहेत. हे बघा, हा एक इथं हापूस आंब्याचं झाड आहे बघा. हो हा एक हापूस आंब्याचा, तो एक हापूस आंब्याचं झाड आहे. हा चिकूचं झाड आहे बघा. बरोबर हा आहे. चिकूचं झाड आहे बघा. चिकूचं झाड आहे. हा काजूचं झाड आहे बघा. हा काजूचं झाड. आणि मेथीला आपली कोथिंबीर लावली होती. ही बघा, ही बघा, ही कोथिंबीर. ही बघा. अरे बापरे, अजून आहे? हा, ही बघा, ही कोथिंबीर. ही बघा, मी लावून गेलो होतो. थोडी भेटली मला आणि अजून आहे बघा. हे बघा. बघा आता एवढे दिवस पाणी नाही भेटले त्याला, पण हा, थोडा बघा. थोडा पाऊस पडला हा, म्हणून पेरूचं झाड आहे. हो पेरू. हा पेरूचं झाड आहे. हा लिंबाचं झाड आहे बघा. हा लिंबाचं झाड आहे. अजून तिकडे लावलेली आहेत झाडं त्यासाठीला. हो. आणि हे सगळं गवत काढलेलं आहे बा. रुजलेलं आहे ते आता काढायचं आहे. काढायचं आहे. पण आता खास गवत काढण्यासाठीच आलेलो आहे मी. आता चला चहापत्तीत आपण आपली गवती चहापत्ती टाकूया. हे बघा, हा कंपाऊंड केलेला आहे. माकडं लिंबाची झाडं लावली की त्याचा पाला आणि वरती कोवळा पाला येतो. जे रुजतो वरती ते खाऊन जातात. म्हणून हे बघा, हे लिंबाचं झाड आहे आतमध्ये. बघा, हा लिंबाचं झाड आहे. माकडाने ते हैराण करून ठेवले नाही तो. हे बघा, हा ते बघा, हे पूर्ण मोठा झाड आहे. हो. ते आता पाला वगैरे ते आत घुसून खाल्लाय. ते बघा, तिकडे पण एक झाड आहे. हा बघा, इथे एक झाड आहे. हे बघा, हा बघा लिंबाचं. हो हो दिसला. हा बघा, हा लिंबाचं झाड आहे. मोठा झालाय आता. मग आता हे ते साफसफाई करून परत व्यवस्थित त्याला लावणार. खाली बघा खाली. हा फणसाचं झाड आहे. हा नारळाचं झाड आहे. हा पण फणसाचं झाड आहे मोठा. ह्यावर फणस आला होता ना यंदा? हो, गेल्या वर्षी आले होते फणस. हो. आणि हे सुपारीचे झाड आहेत. बघा, ही सुपारीची झाड आहेत. गावठी सुपारी. हा, हे सुपारी. हे बघा, ही सुपारी. आणि हे पहा, आत्ता हा नारळ बाजायला लागलेले आहे. ते बघा, पोहे पडलेले आहेत हे वरती. कुठलं नारळ आहे? हा गावठी आहे की सिंगापुरी आहे? सिंगापुरी नाही, गावठी आहे. सिंगापुरी आता तुम्ही बाहेर दाखवले ना, हा बाहेर दाखवले ते तो सिंगापुरी आहे. आणि हे हो पण दिलीबाई एक मिनिट, तो सिंगापुरी असा नसतो, तो गावठीच झाला तो एकदम. हो, सिंगापुरी पातळ असतात, नाही, अशी सिंगापुरी. जाडे नाही, अशी जाडे होतच नाही त्याच्या तो. बाजूला सिंगापुरी आहेत. तुम्ही हो परत सिंगापुरी अहो, आहे दाखवले नाही. बघितलं मी, हा. बघितलं पण लय मस्त आहे. हे बघा रिवाज, हे बघा, गावठी सारखा झालाय तो. हे बघा, हे रामफळाचं झाड आहे बघा, हे पूर्ण रामफळाचं झाड आहे बघा, केवढं मोठं झालंय बघा. हे बघा, आता हे सीताफळाचं झाड आहे बघा, हे सीताफळाचं झाड तेच आहे. मला म्हणायचं होतं, रामफल आहे ते सीताफळ कुठे गेला? सीताफळाचं झाड आहे. हा ही अशी झाडं भरपूर लावलेली आहेत. ही अननसची झाड आहे बघा, हे अननसचं झाड आहे बघा, केवढा मोठा ते झाड आहे. घराच्या अवतीभोवती आता गवत पाहिजे. काढायचं आहे, सगळे अननसची झाड आहेत हे बघा. आता ह्या अननसच्या सीझनला सर्व अननस येणार. येणार नक्की. चला आता मी ही चहापत्ती आणलेली आहे, हे बघा,
ही चहापत्ती मी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे बघा. काय धुवायची वगैरे गरज नाही. आता पाऊस पडतोय, वरती पाऊस पडून सगळी धूळ वगैरे काय साचत नाही, पण नंतर जेव्हा पाऊस नसेल तर धुवायला लागते, कारण धूळ त्याच्यावर साचते. आता क्लिअर आहेत म्हणून मी डायरेक्ट टाकल्या न धुता. आता हे पूर्ण त्या चहामध्ये उतरणार आणि आपण ती चहा पिणार. बरोबर आहे. आणि आमचे नासरभाई आलेले आहेत, त्यांच्यासाठी खास चाय बनवलेली आहे. थँक्यू, धन्यवाद. काय चाललंय? दिवस ज्यावेळेला मुंबईवरून येतो तर डीमार्टमधून माझी फॅमिली, माझी मुलगी आणि फॅमिली मला हे सगळं हे बघा, हे पीठ आहे 5 किलोचा. हा पीठ आहे, परत हा पण पीठ आहे. 5 नाही 10 किलोचा आहे. हां 10 किलो आहे. 10 किलोचा पीठ आहे. हा पण 10 किलोचा पीठ आहे. हा गव्हाचं पीठ आहे, हा तांदळाचं पीठ आहे. आणि शिवाय हे सगळे डबे आहेत. हे बघा, हे पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे. परत याच्यामध्ये सर्व याच्यामध्ये तांदूळ वगैरे ठेवलेले आहेत. 10 किलोचे 2 पिशव्या आहेत. म्हणजे वहिनी तुमचा सर्व प्रबंध करून देते. सर्व मुंबईवरून मी घेऊन येतो. सगळं सामान बांधतो त्याप्रमाणे मी सामान घेऊन येतो. जर असेल तर मी जास्त आणत नाही, मग नसेल तेच आणतो. आणि मग सर्व हे बघा, आपला डीमार्टचा पूर्ण होतो काम. हे बघा, हे आमचं कपाट आहे. हे बघा, हे सगळं खुराक ह्याच्यामध्ये आहे. हे बघा, हे बिस्किट आहे, चिवडा आहे, हे बटर आहे, परत हे चिवडा आहे. म्हणजे सगळं आपण काय लागेल ते म्हणजे हे चिवडा आहे. वहिनी आणि सोनी दोघांनी तुमचा प्रबंध करून पाठवतात. आपल्याला खाण्यासाठी पाहिजे तर कुठे दुकाना वगैरे जायची गरज नाही. हा, मग हे चिवडा आहे. पूर्ण डीमार्ट इकडे आणून ठेवतो तुम्ही. हे मसाला आहे. हे बघा, हे उसरी आहे. हे बघा, बरोबर आहे. ही आपण जे उसरी बनवतो आंब्याची ना, आंब्याची आंबुस्ती ही अशी भरून ठेवली जाते आणि मग ती यूज केली जाते. हे बघा, हे खड्याचं मीठ आहे. बरोबर. हे आता बघायला लय कमी भेटतो. खड्याचं मीठ आहे. जसं जसं गावी हे मसाला आहे. छान छान छान. हे असं सगळं भरलेलं असतं आणि मग मी स्वतः जेवण बनवतो आणि मस्तपैकी खातो एकदम. चला सर्व या काय पिऊया जरा. हे माझा कोरी चहा, मी कोरी चहा पितो. ब्लॅक टी. हां, ब्लॅक टी. नासरबाई हे बघा, हे तुम्हाला परत चिवडा आहे, गाठीचा चिवडा आहे, लसूण चिवडा आहे, तुम्हाला दिलाय खायला. हे बघा, दिलीपबाईच्या कडून हे दिवाळीची सप्रेम भेट आहे. ते तर आमचा अधिकारच आहे. एकदम प्रेमाने भेट आणली ना त्यांनी. दिलीपबाई, बिस्किट सगळी फोडू नको, बंद करा, वारण थंड होता. बस पूर्ण खोलून कोण खाणार आहे एवढा? घ्या नासरबाई, घ्या. माशाअल्लाह. बघा, ह्यो असतंय भाईचारो. हे आमचे दिलीपबाई आहात, ते आमच्या मनात आहात, त्यांच्या मनात आम्ही आहोत. आणि लाखो करोडो माणसं असतील जे म्हणजे बुराई टाकतात दिलात, कुणाचे कान भरतात. ते कान भरल्याने पण दिलीपबाईचे कान भरत नाही. असा माणूस जगात पाहिजे की एकमेकांसाठी त्यांना एक भरोसा, एक ट्रस्ट आहे. आणि ते एक्सपिरियन्स होल्डर आहेत, त्यांना ज्ञान आहे की माणूस कोण कसा आहे आणि कसा नाही. ते आमचा हिंदू मुसलमानचा जो प्रेम आहे हे असाच बरकरार राहील अशी मी अल्लाशी प्रार्थना करतो, परमेश्वराशी. आणि तुम्ही पण करा आणि तुम्ही पण आपसात चांगले राहा, कारण आपण सर्वात प्रथम माणूस आहोत. ते माणुसकी आपल्यामध्ये असली पाहिजे. कारण मला पण तोच रकत आहे, त्यांना पण तोच रकत वाहतोय. परमेश्वर अल्लाह आम्ही ज्याला म्हणतो, तो पाऊस तोच देतो, सर्वांना समान देतो. ऊन देतो, समान देतो. पाणी प्यायला समान देतो. सर्व काही समान देतो. मग आपण कोण असता फरक करायला? बारका मोठा लहान हे सर्व आपल्यामध्ये नसायला पाहिजे. आणि रिवाज तुम्ही नासरबाई म्हणाले की अशी जे नाराज लोक असतात, 1-2 असतात अशी, आपण काय त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. जे हां, गावामध्ये पण असतात, मुंबईला तर क्वचितच असतात. आणि कारण मुंबईला असं आहे की मुंबईला आता जे आपले नातेवाईक आहेत ना, ते कोणाच्या नातेवाईक घरी पण जायला मागत नाहीत, अशी परिस्थिती आहे. का घरी जर गेलं ना तर मग अरे हा माणूस कशाला आला, हा सारखा माणूस कशासाठी येतो आहे. तर ह्या गोष्टींनी किंवा इतर अजून काय गोष्टी असतात
तर अशा गोष्टींनी सगळा आपला जो महाराष्ट्रीयन जो आपला पुरा महाराष्ट्रामध्ये लोक आहेत ना मुंबईला राहणारे, तर हे सगळे अशी आपली मराठी माणसं दुरावली गेलेली आहेत. या सगळेच तसे नसतात, पण जास्त करून भेटतील आता, कारण तो पहिल्यासारखा जो प्रेम असतो ना तो आता राहिलेला नाही आहे. काय की जो पाहुणा असतो ना अतिथी, तो आला म्हणजे आपल्या घरात खैरो बरकत याने आपला घर भरून जातो. तो आत्ताच्या काळात जा चिक्कार माणसं भेटतील की कोण आला म्हणजे त्यांचा एकदम डोका फिरतो, त्या महिला आता ह्याला जेवण द्यायचं, आता ह्याला हे द्यायचं, आता काय हा 2 दिवस राहतो की 4 दिवस राहतो काय माहीत नाही. अशा म्हणजे अरे बाबा तो खावणारा, तो वर बसलाय खावणारा सर्वांना, आपण कोण होता कुणाला काय खावणारे. हां आणि सांगायचं म्हणजे की अशी क्वचितच 1-2च लोक असतात आणि आपले भाऊ तर दुरावलेलेच असतात. कधी गावी जर आले तर नुसतं देखावा करतात, बाकी घरोघरी त्या मातीच्या चुली असं घरोघरी तोच परी. आणि आपण जर आपल्या भावाकडे किंवा आपण नातेवाईकांकडे कोणाकडे जर खायला गेलो तर तो आपल्याला काय हजम होणार नाहीत, कारण आता हल्लीची दुनिया तशीच आहे, म्हणून कोणी कोणाकडे जायला मागत बघा नाही. दिलीपबाई, भावाकडे माणूस जातो ना. आणि आज बघा तुम्ही की अजून इतर लोक आपले मित्रमंडळी, ही पूर्वी जी माणसं आपली सख्खी चुलत भाऊ आणि आपले सगळे सोयरे नातेवाईक जे एवढी एकत्र असायची ना, आपण त्यांच्याकडे जात होतो, काय बिस्किटचा पुडा वगैरे घेऊन जात होतो. आता ते सगळं बंद झाला. पण क्वचितच असे आहेत की आपली जी मेन माणसं आहेत तर ती असे जर म्हणजे तर्कवितर्क न काढणारी लोक आहेत, आपण त्यांच्याकडे जरूर जातो आणि आपल्याला मानपान पण चांगला मिळतो. हे आता सध्याची परिस्थिती आहे. आणि हे सगळं आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे चाललं आहे ना, हे जवळजवळ सोडून द्यायला पाहिजे, सोडून द्या. आणि आपलं जे पूर्वीची माणसं नातेवाईक वगैरे आहेत त्यांना पण मानपान द्या चांगलं. जे पूर्वीची लोकं होती त्यावेळेला बक्षीसपात्रात जागा देत होते. काही असेच हे घेऊन जा, चल तू ही घेऊन जा, हे घेऊन जा, तोंडी वय असं तोंडी सगळं द्यायची लोक. आजकाल कोणी द्यायला मागत नाही, साधी चहासुद्धा प्यायला द्यायला मागत नाहीत. आणि जर चहा बनवतो या जेवण बनवतो, पण मग जेवण काय बनवणार नाहीत, पण या जेवण बनवतो आणि चहा या पियाला. आतमध्ये जर आला चुकून तर मग चहा पाण्याची गोष्ट होते. पण पूर्वी ह्या गोष्टी सारख्या व्हायच्या. ते दुरावला गेलेलं आहे ते सर्व. पण हे सोडून द्या सर्व आणि आता जे दुरावलेली माणसं आहेत त्यांना एकत्र आणा. आज जसं आम्ही बघा आपले कोणाचे नातेवाईक वगैरे काय नाही, पण आपण जे मित्र पाळतो आणि अजून जे काय गावामध्ये जे आपण राहतो आणि त्याची जी काही इतर मंडळी आपल्या जवळ आलेली असतात काही आपल्या चांगल्या गुणाने, तसं तुम्ही पण आणा सर्वांना जवळ. गावामध्ये या, गावामध्ये राहा, काहीतरी करत राहा. आपल्या जागा वगैरे जमीन असतील तिथे काहीतरी करत राहा. आम्ही पण आता काहीतरी करतोय. आमच्या चुलत्यांच्या जागेमध्ये आम्ही काही ना काहीतरी झाडं तरी लावलेली आहेत, पण साईडला लावलेली आहेत. आज आम्ही उद्या गेलो वरती तर उद्या आले जर त्यांची मुलं बिलं जर आली आमच्यासारखी आम्ही आता जसं हमेशा येतो इकडे गावी आणि आम्ही शेतकरी असल्यामुळे गावीच राहतो आणि गावीच जास्त गावचा बघतो. असे जर मुलांच्या पुढे नातूपुतूंच्या मनामध्ये जर इच्छा झाली तर त्यासाठी मी झाडं वगैरे लावलेली आहेत. त्यांच्या मुखाला लागेल नारळाची भरपूर अशी बाग बगीचे केलेले आहेत. या गावी राहावा. विवर्स, माझा बोलणं इतकाच आहे. पुऱ्या समाजाला, पुऱ्या दुनियाला, पुऱ्या आलमाला माझं एक मेसेज आहे की हिंदू मुस्लिम सिख ईसाई आपस में सब भाई भाई. बघा कमीत कमी नासिर मुल्ला आणि आपल्या दिलीपभाई वांगणकर यांना बघून तुम्ही एक मिसाल कायम करा. हिंदू मुस्लिम एकत्रित व्हा आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून राहा. हिंदू मुस्लिमचा जी दिलातला तुमचा द्वेष आहे ती पाळू नको. त्याला तुम्ही जाहीर निषेध करा त्या बातीला की सगळे आम्ही एक आहोत. त्यांचा धर्म ते पाळतात, बिलकुल पाळून दे. आमचा मजहब आम्ही पाळतो, आम्ही पाळू. पण त्या आमच्या मैत्रीतला आणि आमच्या भाईचाऱ्यातला तो बातू नाही आयलो पाहिजे. त्यांनी फरक नाही पडलं पाहिजे आपल्या दोस्तीतला. आणि एक घरचा नाता असते, ऐसा नाता समजून तुम्ही
त्यांचे सण तुम्ही साजरे करा तर आपले सण ते साजरे करतील बा खुशी त्यांच्या दिलात के गमणार राहिलो पाहिजे की आपल्या दिलात के गमणार राहिलो पाहिजे. आणि अल्हम्दुलिल्लाह दिलीप भाईच्या फॅमिलीत आणि आमच्या फॅमिलीतल्या अजिबात अशी काही बातच नाही आहे की आम्ही एक दुसऱ्यांशी नाराज राहू की केव्हा नाराजगी पैदा होईल. अल्हम्दुलिल्लाह जशी आमची दिलीप भाई आहात तशीच आमची वहिनी आहात आणि अल्हम्दुलिल्लाह दिलीप भाईची पोरा 2 आहात माशाल्लाह ती पण त्यांच्या डबल बेसवणी पोरा आहात अल्हम्दुलिल्लाह. चहा थंड राहिली हो द्या ये पकड़ चाय हाँ ठीक है द्या अल्हम्दुलिल्लाह मेरा चाय पियाला. अभी मेरा क्या बोलना है आपको, जैसे दिलीप भाई बोले अगर दिलीप भाई चाय हम क्या? लोग एक भाई क्या जाता है खाने के लिए जाता है, खाना उसको मिलता ही है उधर. हाँ. लेकिन मेरा बोलने का ये मतलब है आप लोगों से ठंड से कि रिश्तेदार अगर किसी के यहाँ जाते हैं तो खाने के लिए नहीं जाते, नहीं जाते. प्यार मोहब्बत होती है उनके लिए. उनका मन करता है कि मैं आज मैं इसको मिलूं, कि मेरा भाई है, कि मेरी बहन है, क्या मेरी फूफी है या जो भी कोई है, अरे और खाला अगर कोई है. गरीब रिश्तेदार तुम्हारे घर आ भी रहा है और उस नियत से कि उन्हें कुछ खाने मिलेगा तो जी तुम लोग उसको कबूल करो. नहीं क्योंकि वो लेकिन बेचारे को नहीं खाने मिल रहा लेकिन होगा नहीं, इसके लिए नहीं। तुम्हारे दर पे आ रहा होगा सुनो, तो कोई- उसको तुम खिलाओ. अल्लाह तबारक व तआला तुम्हारे रिज़्क़ में ढेर सारा इजाफा अरे वो करेंगे. सही है, किसी के जज्बात को जान लो आप. मेहमान जो आता है वो खैरो बरकत ही लेके बिल्कुल, आता है. बिल्कुल. तेरी बात सही है, लेकिन कोई भी खाने के नियत से किसी के घर जाता नहीं, ये बात ध्यान रखो बिल्कुल आप. कोई नहीं जाता. क्या? और जब वो मेहमान तुम्हारे घर आता है तो ढेर सारी बरकतें रहमतें अल्लाह पाक लेके की आता। जानिब से लेकर आता है. और जब वो तुम्हारे घर से निकल के जाता है तब तुम्हारे घर की सारी परेशानियां बलियात आफियात मुसीबत सब लेके जाता है. तुम्हारे अभी- घर को अच्छा और महफूज अल्लाह पाक उनके जरिए करा देते हैं. बराबर है. अभी देखिए तो तुम्ही दिमागात ही बात घ्या, ठरवा की तुम्ही आत्तापर्यंत जर असं काही केला व्हावं ते त्याची तौबा करा, अल्लाहशी माफी मागा. का की अल्लाह हर बातीवर मतलब बोलतात ना कुदरत ठेवते. अल्लाह हर चीजवर कादीर आहे. अल्लाह तुमच्या दिलचे हालात जाणणारो आहे. अल्लाह बेशक दिलचा जाणतोय की तुमची नियत काय आहे, तुमचे जज्बात काय आहेत. जर गलत जज्बात आहात, गलत तुमची भावना आहात ते प्लीज त्याला तर्क करा, रद्द करा त्या बातीला आणि तुम्ही पॉझिटिव्हिटी भरा आपला की तुमच्या घरात जर कोण मेहमान येते तुम्हाला खुशी मिळते ना, खुशीची झूम उठा की नाही माझ्या घरात कोण येतंय. अल्हम्दुलिल्लाह बघा तुम्ही ही फॉर्म्युला आजमून तुमच्या घरातल्या रिझकची कशी बारिश होईल, तुमच्या घरातल्या मुसीबत कशी एक एक करून निघून जातील. आणि हर हालतला मी आणि माझे हसबंड हर हालतला आम्ही खुशरिया मागताव. जशी पण परिस्थिती असो बघा, उतार चढाव अप्स अँड डाऊन सगळ्यांच्या जिंदगीतात. मुकम्मल जहां अल्लाहने कुणाला नाही दिलेला आहे. काही ना काही चीज बाकी ठेवला नाही ताकि त्या जरिए आम्ही अल्लाह तबारक व तआला याद करू. हर चीज अल्लाहने आम्हाला दिला ते आम्ही अल्लाहचं याद नाही करणार, आम्ही विसरून बैसू अल्लाहला. हा आयता आम्हाला काही नाही मिळणार. तेव्हा तुम्ही अल्लाहचा शुक्र अदा करा, हर हालतेत अल्लाहचा शुक्र अदा करा आणि जसे पण हालात हा त्याशी खुश राहायची कोशिश करा. आणि खास करून मेहमानांची बात जसा की मी दिलीप भाईच्या घरा आल्याच्या नंतर जे तुम्ही ते आव भगत करतात, वेलकम करतात, त्याशी थोडीफार तरी सीख घ्या. मोप नाही घेतला तर थोडीफार सीख घ्या, मेहमान नवाजी. तुमच्यासाठी ती बेस असेल. अभी मैं ये हिंदी और उर्दू में इसलिए बोलता हूँ ताकि तमाम दुनिया के लोगों को समझना चाहिए. अभी दिलीप भाई के दिल में हमारे लिए मोहब्बत है, कुदरती है ती. इंसानियत है. तो अल्हम्दुलिल्लाह. बम्बई से उन्होंने हमारे लिए जो ये भेंट लाई है, जो हादिया बोलते हैं इसको, जैसे केले हैं, फरसान है, अपना दिवाली का खाऊ है, माशाअल्लाह. ये दिवाली की जो स्वीट्स रहते हैं ना उसके लिए हम बेताब रहते हैं बचपन से. यानी कभी चकली शंकरपाली वो पूरी होती ना, पूरी तो नाही लाए याने. माझ्या तमाम हिंदू बंधवांना माझी अपील आहे की ह्यो दिलीप भाईने अधिकार पुरो केले ना तर तुमचं बाकी आहे, याद ठेवा. हॅपी दिवाळी. एडवांसला सगळ्यांना हॅपी दिवाली. चाय गरम हाँ? हो द्या. तो हो. ऐसी मोहब्बत आप सबके दिलों में होनी चाहिए. आम्ही देखो कहते हैं ना, मजहब नहीं सिखाता आपस में बैर करना, हिंदी है हम वतन है, हिंदुस्तान हमारा. माशाअल्लाह. दिलीप भाई, आय लव्ह इंडिया. दिलीप भाई बा टाटा करा, टाटा करा. चला युवराज, या चहा प्यायला या. चहा पिऊन झाली आता आमची. मी आलेलो आहे. आता खाडीतली मच्छी वगैरे खेकडी वगैरे आजपासून संध्याकाळपासून चालू होणार. हो. आता दिलीप भाई येतात, आता हे पण घरात दिसणार नाही, दिलीप भाई तुम्हाला पण ते नाही. गरम चहा घेऊन येतो पण. आणि एक टाइम नाही, 2 टाइम नाही, बल्कि 3 टाइम आम्ही मच्छी खात असतो. मला नाश्त्यातला पण मस्तपैकी रोटी मावरा सगळा आम्हाला मिळते. दिलीप भाई नसले ते आमचे मावऱ्याचे वादे होतात. ते नाही. पण जातात, पण आता फिलहाल मावरा नाही का नाही मिळत. पण मिळत? आता एक और एक 11 बोलल्याच्या नंतर दोघवा जातील आणि
ढेर सारी मच्छी आणतील आणि आम्ही खाऊन पिऊन मजा करू. बस आम्हाला दुवा ठेवा, आमच्यासाठी तुमची दुवा पाहिजे. बस कैसा द्यायला महिनोभर मुंबईला जाणं येणार राहिलं ना, मच्छी पकडे जाया कधी मिळते. तरी मी गेलो आणि कमीत कमी 9 ते 10 मच्छी हाणलो होतो. सालन बनवलं आणि तिने, आणि मुले कमीत कमी 20-25 मुले काढून आणलो. त्याचा आम्ही सुक्का मसाल्यात बनवला. ते म्हणजे अल्लाह देते काही ना काही, अल्हम्दुलिल्लाह. ते आता ये हमारा जो वीडियो है आपको कैसा लगा ये कमेंट सेक्शन में जाकर कमेंट करना, और जो नए बंदे होंगे उन्होंने सब्सक्राइब करना, लाइक करो, कमेंट्स करो. देखो दिलीप भाई ने अभी हमारी जो बड़बड़ चल रही थी, बड़बड़ यानी अभी क्या बोलूं मैं, बातचीत, उसमें चाय ठंडी हो गई. तो अभी दिलीप भाई ने फिर से गर्म चाय लेके आए. तो मिलते हैं फिर अगले वीडियो में कुछ नया लेकर. अल्लाह हाफिज, टेक केयर, शबा खैर. ढेर सारा याद रखना. बाय बाय. फिर से एडवांस में हमारे हिंदू भाई बहनों को हैप्पी दिवाली एडवांस में शुभ दीपावली.